ओल्ड पीबी रोड आहे, पै पेट्रोल पंप. जे कोणी बेळगावचे आहेत त्यांना माहिती असेल. त्याच्या सपोजिट डायनामिक ऑटोज म्हणून इथं हे आहे ऑफिस, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये साप आला. बघूया, तुम्हाला दिसलं मॅडम? नाही मुलीला हे आमच्याकडे कामगार आहे ना, तो हेल्मेट होतं, हेल्मेट असल्याला गेलं. म्हणजे यूज करायचं हेल्मेट आहे का ते? हे बघा त्याच्या आतच आहे लिटरल समोर. ठीक आहे, दिसलं ना. तर बघू शकता किती घातक असू शकतंय. हेल्मेट आहे ते, आणि हेल्मेटच्या आतमध्ये तिथंच साप येऊन बसलाय. त्यांना ते कोणाला दिसलं ते राहुल म्हणून मुलगा आहे, तो हेल्मेट घ्यायला गेला. हा हा हा. केलं म्हणलं हातानं हेल्मेट टाका. अरे बापरे, बघा किती डेंजर असू शकतंय. त्यांना हेल्मेट देताना आवाज आला आणि त्यामुळे त्याने अलर्ट झाले. गोंडस साप कुकरच्या शिट्टीचा आवाज करतोय, आणि आवाज केल्यामुळेच त्यांना कळालं की साप आहे म्हणून. आता बघ काढूया. हे बघा बॉक्स मध्ये असाच बसलाय. हे बी आहे सर का कौशिक उठ गया. हे बघा कसं बसलाय बॉक्स मध्ये गोंडस. हार्ड आहे. बाप रे सरका सरका बाजूला. उठ रे मधला उडी सुद्धा मारतो. हार्ड आहे. शिट. अरे सर हे मम्मी कुठे आहे? कुठे आहे मम्मा? अबे उठ. उठ रे मला जागा सोड. काय सांगितलं ना मोठा आहे. पहाडांची सिच्युएशन होती. त्यांनी हेल्मेट घ्यायला गेले आणि त्यांना अचानक आवाज आला म्हणून त्यांनी सोडलं तर साप दिसला. म्हणजे कुठं कुठं धोका असू शकतो बघू शकता. गोंडस धोक्याचा एक सिग्नल करतोय, कुकरची शिट्टीचा आवाज करतोय. मग तो आवाज केल्यामुळे त्यांना कळालं की तो साप आहे. म्हणजे अलर्ट. तुम्ही त्याला काय सांगायचं असतंय की तुम्ही अलर्ट राहा, कारण मी आहे इथं, आणि तुम्ही इथं अशा कोणत्याही ठिकाणी हात घालू नका जिथं साप आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही स्क्रॅप मटेरियलमध्ये, कुठं बॉक्समध्ये, कुठेही हात घालताना तिथं साप आहे का एवढं जरी तुम्ही दक्षता घेतला तरी सर्पविषापासून तुम्ही वाचू शकता. तिथं आजूबाजूच्या एरियामध्ये फार गोंडसचं प्रमाण जास्त वाढलंय आणि आहेत, पण तर स्क्रॅप मटेरियल्समध्ये जास्त प्रमाणात हा साप राहतोय.